नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी रोशन बंडे तुमचं स्वागत करतो सिम्पली सिव्हिल्सच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण इकॉनॉमिक्सची सिरीज कंप्लीट करतो आहे. इकॉनॉमिक्समध्ये आपण बरेचसे चॅप्टर ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. त्यामध्ये आपण अनएम्प्लॉयमेंटपासून सगळे इंडायसेस, सगळे नाही पण बरेचसे इंडायसेस आणि बरेचसे रिपोर्ट्स आणि लेटेस्ट डेटा 2020मध्ये जो डिक्लेअर किंवा पब्लिश झालेला आहे वेगवेगळ्या संस्थांकडून, तो बघितला. मी जसं नेहमी म्हणत असतो, नुसतं बुकवर डिपेंड राहून होणार नाही. इकॉनॉमिक्स हा करंट अफेअर रिलेटेड सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये काय घडून राहिलेलं आहे याबद्दल ही माहिती असायलाच हवी. बुक जी पब्लिश होते आणि एक्झाम येतपर्यंत बुक मी जसं म्हणतो आउटडेट होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला एकदम अपडेटेड नॉलेज ठेवावं लागेल. जर तुम्हाला स्वतः सर्च करायचं नसेल तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा. त्यामध्ये सगळं अपडेटेड नॉलेज मी देऊन राहिलो. त्याने तुमचा फायदा होणार. एक्झाममध्ये क्वेश्चन कधी आउटडेटेड डेटावर विचारला जाणार नाही आहे. जो आज डेटा आहे 2020मध्ये पब्लिश झालेला डेटा आहे त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे एकदम अपडेटेड नॉलेज ठेवा आणि आपला स्कोअर सेक्युअर करा. अल्टिमेटली स्कोअर महत्त्वाचा आहे. नुसतं बुक पाठांतर करून तुम्हाला मार्क मिळणार नाही. अपडेटेड राहा. तर याच्या आधी आपण GDPबद्दल माहिती घेतली. GDP काय असतं, कसं कॅल्क्युलेट करण्यात येतं, मायक्रो लेवलवर GDP कसं कॅल्क्युलेट करतात, मॅक्रो लेवलवर कसं कॅल्क्युलेट करतात, मॅक्रो लेवलवर कोणते फॅक्टर ॲडिशनली इन्वॉल्ड होतात, मायक्रो लेवलवर कोणते फॅक्टर नसतात, या सर्व गोष्टी आपण माहिती घेतली. त्याची फॅक्टर बेसिसवर, प्रोडक्ट बेसिसवर, एक्सपेंडिचर मेथड वगैरे या सगळ्या गोष्टी आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण GDPबद्दल घेतली. आज एक पाऊल पुढे टाकून आपण बघूया की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्षेत्रीय स्थूल देशांतर्गत उत्पादन काय असतं. म्हणजे सेक्टरल GDP, इंग्लिशमध्ये त्याला सेक्टरल GDP म्हणतो. ते आपल्याला बघायचं आहे की कशाप्रकारे प्रत्येक क्षेत्र, आपल्याला जशी बेसिक इन्फॉर्मेशन माहिती आहे की प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र आपल्याला माहितीच असतं. त्याशिवाय पण चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र कशाप्रकारे GDPमध्ये ॲडिशनल आपली कॉन्ट्रीब्युशन करत असतं, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. प्राथमिक क्षेत्रापासून सुरुवात करूया. जसं आपल्याला प्राथमिक क्षेत्राबद्दल माहिती आहे की नॅचरली ज्या गोष्टी आपल्याला मिळतात, नॅचरली म्हणजे शेतीपासनं किंवा एखाद्या खाणीमधनं कोळसा मिळतो किंवा जे काही नॅचरली आपल्याकडे अवेलेबल आहे ते सर्व गोष्टी ज्या इंडस्ट्रीमधनं, ज्या सेक्टरमधनं येतात त्या सेक्टरला आपण प्रायमरी सेक्टर म्हणत असतो. तर शेतीचे उत्पादन, त्याच्याशिवाय पशुपालन, वने इत्यादी सर्व गोष्टी या प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. आता त्या क्षेत्राचं किती कॉन्ट्रीब्युशन आपल्या GDPमध्ये आहे, तर आपल्या देशाचा जेवढाही GDP आहे त्यापैकी 20.8 लाख कोटी, 20.8 लाख कोटी एवढं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला प्राथमिक क्षेत्रातनं मिळतं. हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी पर्सेंटेज वाईज हा आकडा खूप कमी आहे. भारताचं GDPमध्ये पर्टिक्युलरली ॲग्रिकल्चर सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्या दरम्यान खूप जास्त होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत तो ट्रेंड डिक्लायनिंग आहे. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे डिक्लायनिंग ट्रेंड, म्हणजे त्याचं कॉन्ट्रीब्युशन कमी होत आहे. मी GDPची गोष्ट करतो आहे. एम्प्लॉयमेंटमध्ये हा सेक्टर आजही टॉप करतो. म्हणजे जेव्हा आपण एम्प्लॉयमेंटचा विचार करू तर सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट देणारा जर कोणता सेक्टर असेल तर तो हाच सेक्टर आहे, ज्यामध्ये मॅक्सिमम लोकांना आजच्या तारखेमध्ये जॉब मिळत असतो. ठीक आहे, म्हणजे ते शेतमजुरीचं जॉब असतो, पण सर्वात जास्त जॉब हाच सेक्टर आपल्याला देत असतो. पण हे GDPमधलं कॉन्ट्रीब्युशनची गोष्ट करतो आहे, तो डिक्लायनिंग ट्रेंड आहे. 1947पासून, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून हा ट्रेंड डिक्लायनिंगच आहे. ठीक आहे, तर याचा वृद्धी दर 2.9% आहे. जेव्हा मी म्हणून राहिलो डिक्लायनिंग ट्रेंड आहे आणि 2.9% वृद्धी दर आहे, माझा म्हणण्याचा किंवा या डेटाचा अर्थ असा आहे की जरी याची ग्रोथ होऊन राहिली आहे पण बाकी सेक्टर जास्ती फास्ट ग्रोथ होऊन राहिली आहे. आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर ग्रो होऊन राहिलेलं आहे पण बाकी सेक्टर आणखी फास्ट ग्रो होऊन राहिलेला आहे, हा त्याचा अर्थ आहे. तर हे होतं प्राथमिक सेक्टरच्या बाबतीत, प्राथमिक क्षेत्राच्या बाबतीत. द्वितीय क्षेत्र आपण बघूया. द्वितीय क्षेत्र म्हणजे याला इंडस्ट्रियल सेक्टर पण म्हणतात, ऑल्सो कॉल्ड ॲज इंडस्ट्रियल सेक्टर. आता इंडस्ट्रीज कोणत्या असतात आणि कशावर काम करतात, जर याचा थोडा विचार केला आपण तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सेक्टरचं काय महत्त्व आहे. आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये MIDCs बघतो, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन्स. त्या व्यतिरिक्त पण बरेचसे SEZ पण महाराष्ट्रात आहेत. SEZ म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. या सर्व भागामध्ये बरेचसे उत्पादन होतात. त्या उत्पादनासाठी त्यांना रॉ मटेरियलची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल,
कागदाची इंडस्ट्री आमच्या नागपूरपासून एक चंद्रपूरच्या रोडवर बल्लारशा नावाचं एक गाव आहे, तिथे कागदाची फॅक्टरी आहे. आता ऑब्व्हियसली त्या फॅक्टरीमधनं कागद तयार होऊन बाहेर निघून राहिलेला आहे, पण त्या प्रोडक्शनसाठी त्यांना इनपुट म्हणून लाकडाची गरज पडते. लाकूड हे नैसर्गिक स्रोत नैसर्गिक सोर्स पासून मिळतं आपल्याला, म्हणजे ते प्राथमिक क्षेत्राचं प्रोडक्ट आहे. तर नैसर्गिक उत्पाद आपण या इंडस्ट्रीला प्रोव्हाइड करतो आणि हे इतर उत्पादमध्ये कन्वर्ट करून ते आपल्याला प्रोव्हाइड करते. तर इंडस्ट्रीचं काम हेच आहे, नॅचरली मिळणाऱ्या वस्तू द्यायच्या आणि आउटपुट म्हणून इतर वस्तू आपल्याला आउटपुट म्हणून मिळतात. हा याचा ट्रेंड जो आहे तो स्टेबल ट्रेंड आहे. जेव्हा 1947च्या दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतर प्रथम पंचवार्षिक योजना आणि द्वितीय पंचवार्षिक योजनेमध्ये मोठ्या इंडस्ट्रीला डेव्हलप करण्यावर फोकस ठेवण्यात आला आणि त्या बेसिसवर या सेक्टरची खूप फास्ट ग्रोथ झाली, खूप फास्ट ग्रो झाला. पण जशा बाकी अर्थव्यवस्थेमध्ये होतं, इंडस्ट्रीयल सेक्टर हा नेहमी खूप फास्ट ग्रो झाल्यानंतर एक स्टेबल कंडिशनमध्ये येतो. आपण यावेळी त्या स्टेबल ट्रेंडमध्ये आहोत. तर याचं स्टेबल ट्रेंड सध्या सुरू आहे. GDPमध्ये 38.2 करोड 38.2 लाख कोटी इतकं कॉन्ट्रीब्युशन हा सेक्टर देऊन राहिला, विच इज ऑलमोस्ट 29.6%. आणि याचा वृद्धिदर पण चांगला आहे, 6.9% याचा वृद्धिदर आहे. ठीक आहे. आणि ह्या सेक्टरनी बरेचसे जॉब्स पण दिलेले आहेत. तर सर्वात जास्त जॉब देणारा हा आणि त्याच्यानंतर खूप सारे जॉब आपल्याला इंडस्ट्रियल सेक्टर पण देतो. आता बघूया आपण तृतीय क्षेत्र. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचम क्षेत्र हे तिन्ही सेक्टर मिळून आपल्याला सर्व्हिस सेक्टर आपण याला म्हणतो. आणि याचा डेटा जो लिहिलेला आहे मी हा या तिन्ही सेक्टरला कन्सिडर करून, बऱ्याचशा बुक्समध्ये हे 2 सेक्टर नसतातच. काही बुक्समध्ये चतुर्थ क्षेत्र असतं आणि खूप कमी बुक्समध्ये पंचम क्षेत्राबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे तिन्ही सेक्टर्स जे आहे हे बेसिकली सर्व्हिस सेक्टर कॅटेगरीमध्येच येतात. तर तृतीय क्षेत्राबद्दल बघूया. टर्शरी सेक्टर आहे, ह्यामध्ये पूरक क्रिया असतात. पूरक म्हणजे सप्लिमेंटरी सर्व्हिसेस. सप्लिमेंटरी सर्व्हिसेसचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला म्हटलं की कागद बनला, तो कागद जेव्हा नागपूरच्या मार्केटमध्ये तो घेऊन यायचा विकण्यासाठी, तेव्हा त्याला ट्रान्सपोर्टची सर्व्हिस लागते. मग नागपूरमध्ये आल्यानंतर त्याला डिस्ट्रीब्युशनची सर्व्हिस लागते आणि मग सेलिंगची सर्व्हिस लागते. सेलिंग पॉईंट जे दुकान असतात ते, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व्हिसेस आहेत आणि त्या सगळ्या या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्याच्याशिवाय IT इंडस्ट्री म्हणजे सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी, त्याच्यानंतर BPOs जे असतात ते सर्व जे आहे ते सर्व्हिस सेक्टरमध्ये असतात. आणि तुम्हाला माहीत आहे ही खूप मोठी इंडस्ट्री आहे, त्यामुळे GDPमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आजच्या घडीला या तृतीय क्षेत्राचे आहे, विच इज ऑलमोस्ट 70.1 लाख करोड. ठीक आहे, 70.1 70.1 लाख कोटी एवढं कॉन्ट्रीब्युशन आहे. ग्रोईंग ट्रेंडमध्ये आहे, अजूनही इंडस्ट्री ग्रोथ होऊन राहिली आहे जी. यामध्ये जरी जॉब्स कमी असले पण जॉब्स खूप हाय पेईंग जॉब्स असतात. म्हणजे एखादा IT इंडस्ट्रीचा माणूस आहे तर त्याला कमीत कमी 2, 3, 5 लाखाच्या वरचे पॅकेजेस असतात. तर इथे जॉबची क्वालिटी व्हाईट कॉलर जॉब असतात, खूप बढिया आणि हाय पेईंग जॉब्स असतात. याचा वृद्धिदर पण बघू शकता तुम्ही, 7.5% आहे ॲज कम्पेअर टू 6.9 आणि 2.9. सर्वात जास्त वृद्धिदर या क्षेत्राचा आहे. ह्याच्याशिवाय चतुर्थ क्षेत्र पण आहे. मी जसं सांगितलं ते एक सेवा क्षेत्र आहे, पण या सेवा क्षेत्रामध्ये इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी आणि स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च या प्रकारच्या फील्ड्सना इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. पंचम क्षेत्रामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजे लोक रिसर्च करतात आणि स्वतःचं पेटंट वगैरे घेतात, अशा लोकांच्या क्षेत्राला पंचम क्षेत्र आपण म्हणतो. ठीक. तर हे झाले आपले आपल्या भारतात किंवा कोणत्याही देशात वेगवेगळे क्षेत्र जे GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन देतात. तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल जे मी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तुम्ही अजूनही व्हिडिओ बघत असाल तर मी एक्सपेक्ट करतो तुमच्याकडनं एक लाईक. तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्हाला माहीत आहे डिसलाईक ठोकायलाही म्हणजे विचार करू नका. नसेल आवडला तर डिसलाईक ठोकायचा. शेअर करा. ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचायला पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे. काही चेंजेस करायचे असतील, काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला द्यायची असेल तर तुम्ही कॉमेंट्सद्वारे माझ्याशी कम्युनिकेट करू शकता किंवा टेलिग्रामद्वारे पण तुम्ही कम्युनिकेट करू शकता. माझ्याशी फोनवर बोलायचं असेल तर पर्सनली मेसेज करा. ईमेल ID मी माझ्या चॅनलवर दिलेला आहे, ईमेल करा. मी तुमच्याशी पर्सनली पण बोलू शकतो. तर भेटूया पुढच्या अधिक इन्फॉर्मेटिव्ह लेक्चरमध्ये, जो तुम्हाला तुमच्या अधिकारी बनण्यामध्ये थोडी आणखी हेल्प करणार. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.